रेडी स्टार्ट. विद्यापीठाच्या शिक्षण कार्याचे हे जे विशेष आणि महत्त्वाचे अंग आहे त्याचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करावा अशी माझी तुम्हास विनंती आहे. ज्या प्रदेशात अथवा ज्या काळात आपण राहत आहोत त्यांच्या संदर्भात वस्तुस्थितीचा व सभोवतालच्या घटनांचा अभ्यास करणे हे तुमचे पहिले कर्तव्य ठरते. प्रत्येक देशाला किंबहुना देशातील प्रत्येक भागाला त्याचे असे काही विशिष्ट प्रश्न व गरजा असतात. नव्या रक्ताच्या तुम्ही तरुणांनी या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून ते सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे व अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रदेशातील लोककल्याणाच्या कार्याचा एक अविभाज्य व जिवंत घटक बनले पाहिजे. पूर्वी काही लोक विद्वान व व्यासंगी माणसाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करीत असत. परिच्छेद. आज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या स्त्री पुरुषांकडून अशा मार्गदर्शनाची अपेक्षा करीत आहेत. कारण एका अर्थाने आजची विद्यापीठे ही प्राचीन काळातील संत सत्पुरुष व दृष्टे यांची ज्ञानप्रसाराचे कार्यच पुढे चालवित आहेत. अर्थात ज्ञानदानाची पूर्वीची पद्धत व आजची पद्धत यात पुष्कळच फरक झालेला आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या सुखसमृद्धीच्या कल्पनाही आज बदलल्या आहेत. थोडक्यात म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्वीपेक्षा आज आमूलाग्र बदलला आहे. तथापि सर्व मानवजातीचे जास्तीत जास्त कल्याण साधण्याचे मानवाचे अंतिम ध्येय मुळीच बदलले नाही अथवा बदलणारही नाही. तुमचे विद्यापीठ हे नव्याने स्थापन झाले असले तरी त्याची आज पुष्कळ झपाट्याने प्रगती होत आहे. या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी ज्या विद्यार्थ्यांना लाभली आहे त्यांना माझी अशी विनंती आहे की त्यांना आपल्या भोवती घडत असलेल्या सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास करावा. एवढेच नव्हे तर त्या घटनांना योग्य प्रकारे वळण लागेल अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न करावेत. या प्रदेशाचे भावी नागरिक या नात्याने त्यांच्या उन्नतीसाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते. परिच्छेद. आपण ज्या समाजात वावरतो त्याचे गुणदोष काय आहेत याचा शोध घेऊन गुणांचा विकास व दोषांचे निराकरण करणे, आपल्या प्रदेशाचे जे निकडीचे प्रश्न असतील त्यांचा शोध घेऊन गुणांचा विकास व दोषांचे निराकरण करणे आणि लोकहिताच्या दृष्टीने हे प्रश्न सोडवण्यास सहाय्य करणे हीच सुशिक्षित तरुणांकडून आज अपेक्षा आहे. तुमच्या वाडवडिलांना ज्या संधी मिळू शकल्या नाहीत त्या तुमच्याकडे चालून येत असताना तुम्ही दडवल्या आणि ऐन मोक्याच्या वेळी आपले कर्तव्य बजावण्यास तुम्ही चुकलात असे तुम्हा तरुणांच्या बाबतीत भावी पिढ्यांना म्हणण्याचा प्रसंग येऊ नये. अगदी असे दूषण आपण कधीही लावून घेणार नाहीत असा मला विश्वास वाटतो. याचा फायदा तुम्हास निरंतर मिळत राहावा व तो तुम्ही अथक प्रयत्नांनी मिळवावा यापेक्षा मी तुम्हाला जास्त काही सांगावे असे मला वाटत नाही. स्टॉप.